चला चांदोरे संघाकडून आकाश आणि उदय या दोघांची सलामी पाहूया. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे प्रितेश. मोरवणे संघाकडून पाहूया दुसऱ्या फेरीतला हा सामना. प्रितेश सज्ज. मिड विकेटच्या क्षेत्रात जातोय चेंडू. एक धाव पूर्ण केल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी सफल होते. उदयाच्या बॅट मधून 2 धावा. पहिला चेंडू प्रितेश थांबवतोय का उदय याला पाहूया. मोठा फटका या ठिकाणी आलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि खूप चांगल्या अशा पद्धतीचा झेल आणि उदय याला मात्र माघारी परतावं लागतंय. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धावा झाल्या 2-2. आणि आता उदय याला माघारी परतवल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे तुषार. काहीसा चेंडूचा या ठिकाणी सारांश घेताना पाहूया त्याचा कितपत फायदा होतोय चांदोरे संघाला. आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुन्हा एकदा प्रितेश. आपल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर उदय याला झेलबाद केलाय आणि आता तुषार याला देखील करतायत का झेलबाद हे देखील पाहणं या ठिकाणी इंटरेस्टिंग असेल. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेतलेली आहे. एक धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. तुषार आणि आकाश. धावसंख्या झालेली आहे 3. प्रितेश याच्या मार्फत 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेले आहेत आणि 3 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवलाय. एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा ना आणि या ठिकाणी 2 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. आणि यानंतर होणारा सामना श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गोलवाडी विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इकडे पवेलियनकडे यायचं आहे. आणि आता स्ट्राईकवर आहे तो आकाश. हाच तो आकाश ज्याने पहिल्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. आणि आता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. एक धाव पूर्ण केल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा देखील प्रयत्न सफल होतोय. खास गावावरून खेळाडू आलेत आपल्या या श्रीकृष्ण चषकासाठी. धावसंख्या झालेली आहे 7. या षटकाचा हा शेवटचा चेंडू. किती धावा गोळा करतायत पाहूया. आकाश ताकद लावली होती परंतु त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात आहे आणि पुन्हा एकदा 2 धावावर समाधान मानावं लागेल दोन्ही चांदोरे संघाच्या दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झालेली आहे 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रितेश याने वैयक्तिक आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केलेल्या आहेत. चला मित्रांनो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. आणि आता गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते मोरवणे संघाने. मनोज याला पाहूया. दुसरा षटक. किती धावा गोळा करतायत चांदोरे संघाचे फलंदाज. तुषार आणि आकाश. तुषार स्ट्राईकवर. मिड विकेटच्या क्षेत्रात मोठा फटका खेळलाय. चेंडू जातो सीमारेषेकडे. त्या ठिकाणी प्रितेश तैनात आहे आणि
मला वाटतं या 2 धावा पूर्ण केल्या आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. चांगली अशी रनिंग पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मनोज याच्या चेंडूचा सामना करतोय तुषार. पाहूया कशा पद्धतीने सामना करतोय. फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट झालाय. परंतु बीट होऊन सुद्धा चेंडू जातोय सीमारेखेकडे आणि या 4 धावा लेग बाईटच्या स्वरूपात पंच आमच्याकडे प्रफुल्ल तटकरे इशारा करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मनोज. आकाश याला जकडून ठेवतोय का पाहूया. मोरवणे संघाचा हा गोलंदाज मनोज. फुलटॉस चेंडू होता मिड विकेट क्षेत्रात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात परंतु पंच आमच्याकडे इशारा करतायत नो चेंडू. त्याला प्रफुल्ल सांगेल ना विचारू का त्याला. प्रफुल्ल फ्री हिट आहे का. ओके व्हॅलिड चेंडू असेल हा. पाहूया मनोजाचा अकोट टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि हा जेल सुटतोय. धरणीला दान करतोय. आणि मला वाटतं पुन्हा एकदा 1 धावेवर समाधान मानतायत. धावसंख्या झालेली आहे 19. मनोजाचा पुढील चेंडू कशा पद्धतीने समाचार घेतोय आकाश. पाहूया खूपच यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आणि पंच प्रफुल्ल आमच्याकडे इशारा करतायत वाईट चेंडू. काहीशी दिशा सापडलेली नाही मनोजाला आणि कदाचित या ठिकाणी प्रेशर पाहायला मिळतोय मनोजवर. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये आकाशाचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच आमच्याकडे इशारा करतात वाईट चेंडू. पंचांकडे कोणत्याही प्रकारचा वाद घालायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईट. मनोजाच्या माध्यमातून काहीच प्रेशर पाहायला मिळतोय मनोजाच्यावर. आणि आता पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आकाश. पाहूया किती धावा गोळा करताय. मोठा फटका या ठिकाणी नक्कीच आला मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि त्या ठिकाणी संकेत तैनात आहे आणि हा झेल बाद होतोय तो आकाश. लास्ट चेंडू मनोजाचा रुपेशाच्या साठी. हो कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा हिट करण्याचा प्रयत्न होता. बीट होतोय तो रुपेश आणि धावबाद देखील होतोय तो चांदोरे संघाचा हा फलंदाज रुपेश. धावसंख्या झालेली आहे 21 आणि 22 धावांचं आव्हान ठेवलंय ते मोरवणे संघाकडे.
पाहूया पार पाडतायत का हे आव्हान मोरवणे संघाचे फलंदाज. शिलीमगावचे सुपुत्र आणि आमचे वेळोवेळी सहकार्य करणारे समाजासाठी MG गोल्डचे मालक मंगेशदादा चिले यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी मंगेशदादा चिले यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. आपल्या समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष विठोदादा माडिक यांना विनंती करतो की आपण दादांचा स्वाल श्रीफळ देऊन सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गोलवाडी विरुद्ध शिवशक्ती क्रिकेट संघ समर्थनगर, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. चला 21 धावांचं आव्हान ठेवलंय ते चांदोरे संघाने. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 22 टू विन. चला मित्रांनो पटापट घ्यायचं आहे. मोरवणे संघाचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे आहेत. मोरवणे संघाचा कर्णधार संकेत मिरगळ लवकरात लवकर आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. यानंतर आपल्या मुंबई शाखेचे समाजाचे उपाध्यक्ष बबन चिले साहेब यांचाही सत्कार विठोदादा विनंती करतो की आपण त्यांचा करायचा आहे. चला लवकर रुपेश थोडंसं पटापट घ्यायचं आहे मित्र, आपल्याला अजून सामने खेळवायचे आहेत. तुषार आपणास देखील विनंती असेल की थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मित्रा. पुरार गोलवाडी संघाचा कर्णधार आणि समर्थनगर संघाचा कर्णधार कृपया लवकरात लवकर आपण इथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर आमच्या शिलीमगावचे सचिव आणि तरुण तडफदार असा मार्गदर्शक, तरुणांचा मार्गदर्शक कल्पेशदादा माडिक यांचा सत्कार मी जयशदाना विनंती करतो की आपण त्यांचा करायचा आहे. त्यानंतर लेबगावचे सुपुत्र आणि आपल्या समाजासाठी हाकेला धावून येणारे आपले उद्योजक सुरेश गायकर साहेब हे उपस्थित नाहीत, पण त्यांना कधीही फोन करा की त्या समाजाच्या हाकेला ते आपल्या धावून येतात. मी बलिराम गायकर साहेबांचे सुपुत्र यश गायकर यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सत्कार स्वीकारायचा आहे. चला प्रफुल्ल सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. जयशदा विनंती करतो की आपण सत्कार द्यायचा आहे. बाटेचवाडी समर्थनगर संघाचा कर्णधार प्रथमेश महाडिक लवकरात लवकर इकडे यायचं आहे. आली ना टॉसला टॉस करून बलिराम गायकर साहेबांना विनंती करतो की आपण पुढील टॉस करायचा आहे. चला पंच सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. प्रफुल्ल तटकरे बॅट्समन कोण आहे? बॅट्समन मोरवणचा कुठे गेला? मोरवणचा राखीवाला कुणाल बॅट्समन कोण आहे? चला लक्ष द्या टॉस का बॉस कडे. आपण पाहतो यादव सहाय्यक समिती गोवले विभाग आयोजित श्रीकृष्ण चषक 2025 पर्व 10व्या पर्वाचा ही दुसऱ्या पेरीचा चौथा सामना असेल तो श्री समर्थ क्रिकेट संघ पुरार गोलवाडी विरुद्ध समर्थनगर संघ. दोन्ही संघाचे कर्णधार प्रथमेश आणि अंकित यांची नाणेफेक करतील. हेड इज द कॉल. कॉइन आहे उभा. पुन्हा एकदा टॉस उडूया. पुन्हा एकदा हेड इज द कॉल आणि यावेळेला आलाय तो
टेल आलाय. प्रथमेश, काय डिसिजन आहे? पहिले फिल्डिंग घेतोय. ओके, समर्थनगर संघाने यावेळी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलाय. तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोकाल? 20 पर्यंत. 20 पर्यंत रोकाल. आणि तुमच्यामध्ये दीक्षित महाडिक सारखा युवा सितारा आहे, तर पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम खेळ केला, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे? चांगले बॉलिंग करतो दरवेळी, यावेळी पण मस्त चांगले केले. नक्कीच दीक्षित महाडिकच्या भरोशावरती खूप त्याच्याकडून आशा आहे ती कर्णधार प्रथमेशाला. त्यामुळे समर्थनगर क्रिकेट संघाला पुढील वाटचालीसाठी आणि या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्यासोबत आहे तो अंकित. अंकित एक हार्ड हिटर फलंदाज आणि तितकाच चांगला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू. काय म्हणशील, या सामन्यामध्ये किती धावा मारशील? 30 ते 35 धावांचं आव्हान ठेवण्याचं आहे. नक्कीच. आणि कोणते असे बॅट्समॅन बॉलर असतील ज्यांच्यावरती तुझी नजर असेल, तू स्वतः सोडून? श्वेतन आहे, अमोल आहेत, बाकी 11 टीम आहेत खेळते. ओके, थँक्यू. या सामन्यासाठी शुभेच्छा पुरार गवलवाडी संघाला. चला, आणि आता आपण सामन्याकडे वळूया. चालू असलेल्या सामन्यात चांदोरे विरुद्ध मोरवणे. धावसंख्या झालेली आहे 4. स्ट्राईकवर आहे तो प्रितेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कुणाल. पाहूया कशा पद्धतीने समाचार घेतोय. प्रितेश आणि दीपेश यांची जोडी मोरवणे संघाकडून सलामीला फलंदाज आलेले आणि गोलंदाजीसाठी पाचारण केले ते कुणालला. पाहूया कशा पद्धतीने रोखून ठेवतोय का या जोडीला, की त्याच्या चेंडूचा सामना करतायत, कशा पद्धतीने समाचार घेतायत. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि एक धाव घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्यात प्रितेश आणि दीपेश आणि खूपच चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल दोघांच्या माध्यमातून. आणि या 2 धावांच्या मदतीने मोरवणे संघाचं धावपळक पुढे सरसावतं आणि धावसंख्या झालेली आहे 6. प्रथमेश दाभेकर, आपण कुठे असाल तर इकडे माईकडे संपर्क साधायचा आहे. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. 5 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. शेवटचा चेंडू 1-2 गो. सामना करतोय तो प्रितेशचा, माफ करा संकेतचा. यावेळेला मात्र वाईड बॉल, पंचांचा इशारा. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होती ती मात्र 8. 5 चेंडू आणि 8 धावा. 22 धावांचं आव्हान. 22 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 5 चेंडूमध्ये धावा झाल्या त्या फक्त आणि फक्त 8. यावेळेला एज होती आणि चेंडू चाललाय थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती आता 9 आणि संघाला विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 22. 22 धावांचं आव्हान. 22 मधील धावा झाल्यात 9. आता मात्र एक षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता. 6 बॉल आणि 13 धावा. सामना सुरू आहे तो मोरवणे विरुद्ध चांदोरे. समर्थ क्रिकेट संघ मोरवणे विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ चांदोरे. दोनही अतिशय नावाजलेले संघ आणि दोनही तितकेच बलाढ्य संघ आमने सामने दुसऱ्या फेरीमध्ये. खूप सुरेख असा खेळ पाहायला मिळाला आपल्याला आकाशकडून. आता मात्र तितकाच चांगला खेळ करावा लागेल प्रितेशला. प्रितेश हा श्रीकृष्ण चषकाचा बेस्ट बॉलर म्हणून गेल्या वर्षी ठरला होता तो प्रितेश. यावेळेला इथे फलंदाजीमध्ये त्याला चमक दाखवावी लागेल आणि त्याच्या साथीला आहे तो म्हणजे संकेत मिरगळ. थोडंसं स्पीडअप करायचंय. लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे.
करण आकाश आहे ना आकाश बॉलर इज आकाश. गोलंदाजी बाजूवर गोलंदाज आहे तो आकाश. अगदी गावावरून खेळण्यासाठी आलाय श्रीकृष्ण चषक आणि नक्कीच आजच्या या दिवसामध्ये त्याचा जलवा इथे पाहायला मिळालाय तो आकाश. बघूया आपल्या संघासाठी दुसऱ्या फेरीमध्ये निर्णायक षटक हाताळताना 6 चेंडूमध्ये 13 धावा डिफेंड करायच्या आहेत. चला सामन्याला सुरुवात करूया. 6 चेंडू आणि 13 धावा आवश्यकता असताना यावेळेला निर्धाव चेंडू. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली आकाशकडून. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण षटक हाताळताना एक निर्णायक सामन्यातील निर्णायक षटक हाताळतोय तो म्हणजे आकाश चांदोरे. मॅन फ्रॉम चांदोरेचा आकाश. स्ट्राईकवर आहे तो संकेत. पुन्हा एकदा यावेळेला स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय आरपार सीमा पार. षटकार. महाराष्ट्र माझा. नाही तो बॉल मागतोय. बॉक्स मधला एक बॉल. मॅच बॉल घे. संकेत नव्हता ना. चला सामन्याला लवकर सुरुवात करूया. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लवकर सामन्याला सुरुवात करायची. आकाश प्लीज स्पीडअप करायचंय. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर आहे तो दीपेश. पुन्हा एकदा दीपेशने पूल केलाय. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि यावेळेला मात्र कॅच ड्रॉप होतोय. 2 धावा काढण्याचा प्रयत्न असेल. 2 धावा पूर्ण होतात का? आणि 2 धावा परिपूर्ण. आता 3 चेंडू आणि 5 धावा. अतिशय रोमांचक अशी ही मॅच. 3 चेंडू आणि 5 धावा. चांदोरेच्या खेळाडूंना विनंती आहे की आता टीम मीटिंग वगैरे करायची नाही. आता सामना लवकर चालू ठेवायचा आहे. प्लीज थोडंसं सहकार्य करायचंय. स्पीडअप करायचंय. चांदोरे कर्णधार उदय यांना विनंती आहे की सामना सुरू ठेवायचा आहे. यावेळेला सुद्धा कट केलाय. चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतील. 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना इथे दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र फसला आहे. माघारी परतावा लागतंय ते प्रितेशला. धाव मिळाली अवघी 1. आता 2 चेंडू आणि 4 धावा.
2 चेंडू आणि 5 धावा. श्रीकृष्ण चषक 2025 दुसरी फेरी. यावेळेला चांगला शॉट कव्हरच्या दिशेने लटवलाय. एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. खरोखर काय सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. 30 यार्ड सर्कल मध्ये कव्हरच्या दिशेने चांगला चेंडू अडवला आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलं दीपेशला. आता स्ट्राईक वर आलाय तो संकेत. धावा हव्यात 3, चेंडू उरलाय 1. कोण घेऊन जाणार प्रथम क्रमांकाचा चेक बघूया. संकेत विरुद्ध आकाश. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. बेस्ट वर्सेस बेस्ट. मोरवणे विरुद्ध चांदोरे. 1 चेंडू आणि 3 धावा. काय सुरेख अशी मॅच होतीये. यानंतर होणारा सामना समर्थनगर आणि पुरार गोलवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण सज्ज राहायचंय. तत्पूर्वी वळूया या सामन्याकडे. 1 चेंडू आणि 3 धावा. एक चेंडू मध्ये 3 धावाची आवश्यकता असताना यावेळेला निर्धाव चेंडूची सांगता आणि विजयी ठरलाय शिवशक्ती क्रीडा संघ चांदोरे. काय सुरेख गोलंदाजी केली. मॅन फ्रॉम चांदोरे मिस्टर आकाश एक नावारूपाला आलेला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख अशी फलंदाजी आणि मोरवणे